बातमी हिंगोलीतून भाजपचे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। महाजनांसोबत आता भेटीनंतर देखील शिवाजीराव जाधव अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। राजकारणासाठी 52 एकर जमीन आणि करोडोंची प्रॉपर्टी आपण विकली असं जाधव म्हणाले। तर निवडणूक हरलो तर पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन वकिली करेन असं देखील जाधवांनी स्पष्ट केलं आहे। तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरला, महायुतीमध्ये सगळी ही जागा शिवसेनेकडे गेली असतानाही तुमची अपक्ष उमेदवारी आहे। 10-12 वर्षापासनं मी आपल्या परिसरात हिंगोली लोकसभा, वसमत विधानसभा येथे 80% समाजकारण आणि 20% राजकारण यासाठी म्हणून दिल्लीची फार मोठी प्रॅक्टिस सोडून मी आपल्या भागात आलो। 2014ला पहिली निवडणूक लढवली तेव्हा जी ॲफिडेव्हिट मी प्रॉपर्टीचं सादर केलं होतं आणि आज 2024ला मी जे ॲफिडेव्हिट सादर केलं तेव्हा आपल्या लक्षात येईल की मी वसमतच्या सगळी प्रॉपर्टी विकली, 50 एकर बागायती जमीन विकली, नांदेड, पुणे, मुंबई, नोएडा, दिल्ली अशी येथील बरीच करोडो रुपयाची प्रॉपर्टी मी विकलेली आहे। फक्त माझ्या नावाने 66 गुंठे जमीन माझ्या नावाने आहे वडिलोपार्जित। CM साहेबाचा फोन आला होता, देवेंद्रजीचा फोन आला होता, श्रीकांत भारतीय, भागवत कराड, गिरीश महाजन साहेबांना भेटायला बोलवलं होतं। पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो। भागवत कराड साहेबांना सांगितलं तुम्ही